कसे आहेत सगळे? मजेत ना? तर तुमची लाडकी मयुरी अगदी अशा कुरकुरीत रेसिपी सोबत आली आहे. तुम्हाला वाटत असेल असं का बोलतेय ही, पण खरंच ही आजची रेसिपी आहे ना ती मस्त कुरकुरीत आहे एकदम. तर आज मी ना आपल्या चण्याची डाळ असते ना त्याच्यापासून मस्त अशी कुरकुरीत आणि खमंग लागणारी भजी करून दाखवणार आहे तुम्हाला. अगदी मस्त पद्धत आहे, सोपी आहे, करायला सोपी आणि खायला अगदी चविष्ट लागते. तर चला जास्त काही बोलत बसत नाही, पटकन रेसिपीला सुरुवात करूया. सो गाईज, चण्याच्या डाळीची भजी करण्यासाठी हे बघा मी चणा डाळ ना 2 तासापूर्वी भिजत घातलेली, अशी काहीशी झाली आहे, ती एकदम नरम पडली आहे. तर आता ही ना चण्याची डाळ आपण मिक्सरच्या भांड्यात ना ट्रान्सफर करायची आहे. हे बघा सगळी अशी व्यवस्थित ना एका चमच्याच्या सहाय्याने मिक्सरच्या भांड्यात टाकून घेऊया. तर ही भजी इतकी छान लागते आणि करायला सुद्धा सोपी आहे. फक्त चणा डाळ जी आहे ना ती 2 तास आधी भिजत घाला. दीड ते 2 तास मस्त नरम होते आणि भजी देखील छान होते. तर ही चणा डाळ आपण ह्याच्यामध्ये टाकली. आता ह्याच्यात 3 ते 4 मी हिरवी मिरची घेतली आहे आणि लसणाच्या अगदी 2 पाकळ्या घेतलेत. तर हे आता ना आपल्याला मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घ्यायचं आहे. थोडंसं असं जाडसर ठेवायचं, एकदम पण बारीक करायचं नाही आहे. तर म्हणजे हे बघा बघू शकता, असं ना एका डाळीचे 5-6 तुकडे झाले पाहिजे एवढी आपल्याला म्हणजे जाडसर वाटून घ्यायचे आहे. आणि मी 1 चमचा अख्खी डाळसुद्धा बाजूला ठेवलेली, कारण मस्त लागते भजीमध्ये दाताखाली आली की. तर इथे मी 1 बारीक चिरलेला कांदा ॲड करणार आहे, बारीक चिरलेली कोथिंबीर थोडीशी, त्याच्यानंतर चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. अगदी थोडीशी हळद ऑप्शनल आहे, नाही टाकली तरी देखील चालेल, बिकॉज डाळ ऑलरेडी पिवळीच असते आपली. तर आणि चिमूटभर खायचा सोडा टाकते मी, अगदी थोडासा. आणि इथे मी ओवा घेतला आहे, तो पण हातावर असा चुरायचा. हे बघा असा हातावर घ्यायचा, असा चुरायचा थोडासा आणि मग टाकायचा. खूप चव छान लागते. आणि हे आता मिश्रण आपल्याला हाताने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तर डाळ वाटताना मी ना त्या डाळीत थोडंसं पाणी होतं भिजवलेलं, तेच अगदी ॲड केलं. जास्त पाणी ॲड करायचं नाही, नाही तर आपली भजी प्रॉपर येत नाही. तर हे बघा आता हे व्यवस्थित मिक्स करून 10 मिनटं बाजूला ठेवायचं आहे. तोपर्यंत तेल तापवून घेऊया. तर आपलं तेल देखील मस्त तापलेलं आहे. तर आता आपण छोट्या छोट्या आकाराच्या भजी ह्याच्यामध्ये सोडूया. कढई जरा अवॉइड करा, बिकॉज 2 दिवस झाले त्याच्यामध्येच पुरी आणि गेस्ट आलेले, त्याच्यामुळे पुरी आणि पापड वगैरे तळले, त्यामुळे तशी झाली आहे ती. घासेल मी आज तिला म्हणा. आणि हे बघा असे अगदी छोट्या छोट्या आकारांचे असे हातावर घ्यायचे आणि छोटं छोटं असं प्रेस करायचं आणि त्याच्यामध्ये टाकायचे. तुम्हाला जसा आकार हवा आहे, गोल हवा आहे, लांबट हवा आहे, किंवा आपण डाळीचे वडे कसे खातो चपट्या आकाराचे, तसे बनवलं तरी देखील चालेल. पण थोडंसं हाताने असं हे करून टाकायचे. आणि हे तळायला थोडासा वेळ लागतो, तो मीडियम फ्लेमवरच तळायचे, म्हणजे मस्त कुरकुरीत होतात. तर हे बघा मस्त असे एका बाजूने तळलेले आहेत, दुसऱ्या बाजूने देखील तळून घेऊया. मीडियम टू लो फ्लेमवर तळल्याने काय होतं, मस्त कोटिंग बाहेरची कुरकुरीत होते आणि आतून पण भजी प्रॉपर शिजली जाते. आता हाय फ्लेमवर करपून जातात भजी. तर आता ही होत आली आहे. आता आपण हिला सर्विंग प्लेटमध्ये काढूया. हे बघा दिसत आहेत की नाही भन्नाट, सगळं तेल काढून घ्यायचं आणि मगच काढायची आपल्याला. मस्त अशी आपली चणा डाळीची भजी रेडी आहे. आणि हे बघा बघू शकता इतकी भन्नाट दिसते ना राव, आणि कुरकुरीत सुद्धा झाली आहे. थांबा मी तुम्हाला एक दाखवते. हे बघा आवाज येतोय ना, भारीच ना. हे बघा थांबा मी एक तोडून पण दाखवते तुम्हाला. आहा गरम गरम आहे आणि आतून पण प्रॉपर शिजली आणि खरंच खूप छान लागते ही भजी. तुम्ही नक्की घरी ट्राय करून बघा. थांबा थोडीशी आपण कोथिंबीर पण टाकूया वरून, दिसायला छान दिसते ना राव. तर मंडळी मस्त अशी अगदी कमी वेळात कमी साहित्यात रेडी होणारी आपली चणा डाळ भजी तयार आहे. आणि बघू शकता इतकी क्यूट दिसते, बाहेरून ती इतकी क्रिस्पी झाली ना. आवाज देखील मी तुम्हाला दाखवला आणि आतून पण प्रॉपर शिजले. जर हेच आपण हाय फ्लेमवर तळलं ना तर काय होतं, बाहेरची कोटिंग ना पटकन जळून जाते, काळी काळी पडते आणि आतमध्ये कच्चंच राहतं. त्यामुळे मीडियम टू लो फ्लेमवर तळायचं. थोडासा वेळ लागतो, बट म्हणतात ना सब्र का फल मीठं होत आहे, तर तसंच आहे ते. तर आपण एक ट्राय करून बघूया. कठीण झाली आहे ना. बरेच जण ह्याच्यामध्ये तीळ ॲड करतात, मसाला टाकतात, पण मी अगदी सोप्या पद्धतीने दाखवली आहे तुम्हाला. जसं पहिल्यापासून आमच्या घरात बनते तसंच मी तुम्हाला दाखवलं आणि खरंच खूप छान लागते. तर मंडळी घरी नक्की बनवून बघा. आवडला व्हिडिओ तर लाईक शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटत राहील त्याच्याच नवनवीन व्हिडिओ सोबत. बाय गाईज, खात राहा, मजेत राहा.